पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी एमएमसीच्या नोटिशीवर प्रश्नचिन्ह। आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप। डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस, उत्तर देण्यास 4 दिवसांची मुदत। गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अहवालासह माता मृत्यू अहवालही आवश्यक। रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया, पुन्हा भिसे प्रकरण होऊ नये यासाठी प्रयत्न, चाकणकरांचं विधान। तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया। हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचंही दिलं आश्वासन। दीनानाथ हॉस्पिटल प्रकरणामध्ये डॉक्टरांना टार्गेट करून उपयोग नाही, संस्था जबाबदार आहे, संस्थेवर कारवाई करावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणखी एका मातेचा मृत्यू। महिलेला आधीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर। सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये चाललंय काय असा सवाल उपस्थित। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे, यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द। मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांचा पॅनलला पाठिंबा। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाच्या चौकशीचा आज 4था दिवस। राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती, पुरावे दाखवून तहबूर राणावर प्रश्नांची सरबत्ती। इन्कम टॅक्स भरण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1। देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी भरला कर। एकट्या महाराष्ट्रानं 1.39 कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर। राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30% गृहप्रकल्प पूर्ण। महारेराची माहिती, रखडलेल्या गृहप्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महारेराकडून विशेष पथकाची नियुक्ती। ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारती तोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। महापालिकेकडून कारवाईला सुरुवात। फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक। पादचाऱ्यांना चालताना करावी लागते तारेवरची कसरत। निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी। स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम 4 महिन्यानंतर सुरू होणार, त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात। फेब्रुवारी 2029 पर्यंत या मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध कायम। विमानतळासाठी काही गावातील नागरिकांना जमिनी द्याव्या लागणार। गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, मात्र चर्चा करण्यास गावकऱ्यांचा नकार। नागपूरमधील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये तिघांना अटक। नागपूरमध्ये 580 बोगस शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर। वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना। राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज, अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा। मुंबईकरांना दिलासा, राखीव पाणी साठ्याला राज्य सरकारची मंजुरी। यामुळे मुंबईला पावसाळा सुरू होईपर्यंत नियमित पाणी पुरवठा होणार। रत्नागिरीमध्ये दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार, नगर परिषदेचा निर्णय। सध्या धरणामध्ये मुबलक पाणी साठा, मात्र पुढील धोका लक्षात घेता उपाययोजना। अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ। अवकाळीमुळे 30 ते 35 लाखांचं आर्थिक नुकसान। रावेर आणि चोपडा तालुक्यामध्ये केळी, मका आणि ज्वारीचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान। आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तातडीनं पंचनामा करण्याचे दिले आदेश। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक आंब्याच्या पेट्या दाखल। प्रति 4 डझन आंब्याच्या पेटीला 1,500 ते 3,500 रुपये भाव। एनडीएमध्ये आता मुलींचाही डंका। ऐरोलीतील हंसिका टिल्लू एनडीएच्या परीक्षेमध्ये अव्वल। नेव्हीत जाण्याचं स्वप्न साकार झाल्याची हंसिकाची प्रतिक्रिया। नालासोपाऱ्यामध्ये 4थ्या मजल्यावर खिडकीमध्ये धोकादायक स्थितीत बसलेला मनोरुग्ण बचावला। महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी सुखरूप काढलं बाहेर। नालासोपारा पश्चिमेच्या बबली अपार्टमेंटमधली घटना। पालघरच्या ग्रामीण भागामध्ये ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंग कारभाराचा फटका। रात्रीच्या सुमाराला रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांचा महावितरण विरोधात संताप। कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर शिव्या शिकवणाऱ्या मुलानं मागितली माफी। 3 ते 4 तरुणांविरोधात पुणे ग्रामीणमध्ये हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल।
पुण्यामध्ये प्रवासी आणि PMPL चालकामध्ये हाणामारी. PMPL बसच्या मागच्या दारानं उतरण्यास विरोध केल्यामुळे हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. पुण्यामध्ये कोयते आणि शस्त्र घेऊन सोसायटीमध्ये गुंडांची घुसखोरी. धानोरी परिसरातील सिद्रा गार्डन सोसायटीतली घटना. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. 8 एप्रिलला पहाटे घुसखोरी केल्याची माहिती. भांडूपमध्ये कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्याची कलमं लिहिलेला केक कापून वाढदिवस केला साजरा. झिया अन्सारी असं गुंडाचं नाव. केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडं तत्काळ हटवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पालिकेनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. कोल्हापूरमध्ये डीजेवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी 29 जणांवर कारवाई. विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित कार्यक्रमामध्ये कारवाई. नाशिकच्या हत्या प्रकरणामध्ये तिघांसह एक विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात. इतर संशयित अद्याप फरार. काल रात्री पांडवलेणी परिसरामध्ये मद्यधुंद टोळक्यानं राम बोराडे आणि राजेश बोराडे यांच्यावर केला होता धारदार शस्त्रांनी हल्ला. पुण्यातील उरुळी देवाची मधील आदर्शनगर भागामध्ये एका भंगाराच्या गोदामाला आग. EMRD अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीमध्ये अनेक शंकरपटामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बैलाची चोरी. काही तासातच बैल मालकानं चोराला आणि बैलाला शोधून काढलं. चांदूर बाजार पोलिसांनी चोराला घेतलं ताब्यात. बीडच्या पाटोदा तालुक्यातील बैलवडी शिवारामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. शर्यतीमध्ये मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग. सिंधुदुर्गमधील तिलारी खोऱ्यातील हत्तीच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू. पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर. रणरणत्या उन्हामध्ये चिखलात आनंद लुटणारे बाहुबली टस्कर हत्ती कॅमेऱ्यामध्ये कैद. एकीकडे नागरिकांची हत्ती पकड मोहीम तर दुसरीकडे निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेणारे सिंधुदुर्गातील घोडगेवाडी गावातले हत्ती. पंढरपूर ते लंडन दिंडीला विठ्ठल मंदिरातून सुरुवात. 21 जूनला 18,000 किलोमीटरचा प्रवास करून दिंडी लंडनला पोहोचणार. लंडनमध्ये विठुरायाच्या मंदिर उभारणीचं काम सुरू. राहता शहराचं ग्रामदैवत राजा वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहात पार. मानाची काठी खांद्यावर घेत रथाची मिरवणूक. बगाड यात्रेचा थरार अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी केली होती गर्दी. बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी गावामध्ये महंत काशीनाथ महाराजांच्या नारळी सप्ताहाची सांगता. यावेळी 51 क्विंटल बुंदी आणि भाताच्या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी घेतला लाभ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.